गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 34. संध्या, साधी मस्करी केली तरी रडतेस काय तू अशी नव्हतीस. पहिलीवाली संध्या कुठे बदलून तर नाही ना आली, जी फक्त हसरी होती माझी संध्या. आता ही नुसती रडूबाई संध्या आलीये माझ्याकडे. वेद म्हणाला तसं संध्याला त्याच्या बोलण्यावर खूप हसू आलं होतं, पण तिने अजिबात हसू आलेलं दाखवलं नाही. उलट अजून गाल फुगून बसली. नुसते स्वतःचे लाड करून घेणं चाललं होतं. वेदच्या जागी दुसरं कोणी असतं तर एवढ्यात त्याचे सर्व पेशंट संपवून तो ओरडला असता. पण वेदचा स्वभावच बदलून टाकला होता संध्याने. हल्ली जरा तो आईच्या विचारातून बाहेर येत होता. अगं संध्या, हे काय तुझ्या मागे? पाल आहे वाटतं. तसं बाजूला बसलेली संध्या काही न विचार करता घाबरून किंचत पटकन वेदला बिलगली. वेदला ती घाबरेल माहिती होतं, पण रागवलेली असताना वेदच्या जवळ येईल माहिती नव्हतं. तिचा आरडाओरडा ऐकून वेदांग दरवाजावर टकटक करू लागले. तसं वेदने संध्याच्या तोंडावर हात ठेवला. वेद, कसला आवाज? संध्याचा आला का? वेदांगने काळजीत विचारलं. संध्यासाठी त्यांचा जीव कासावीस होई नेहमी. संध्याला हे दे ते दे त्यांची गडबड नेहमीच चालू असायची. बाबा, झुरळ बघून ओरडली ती. वेदने हळूच संध्याकडे बघून सांगितलं. संध्याला आत्ता कुठे सगळा प्रकार लक्षात आला होता. ती आता रागाने वेदकडे बघत होती. तसा वेद पुढे झाला आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवत तिची बडबड सुरू होण्यापूर्वीच बंद केली. संध्याने त्याला हाताने खूप चपट्या मारल्या त्याच्या छातीवर, पण या क्षणी तेच सुचलं होतं वेदला. दुसरा काही उपाय सुचला नाही. तिने रागात त्याचा ओठ चावला तसं वेदने तिचे ओठ सोडले. आता संध्याने त्याच्या डोळ्यात बघितलं. झालं समाधान? त्याच्या त्या मॅजिकल आणि थोड्या कडक आवाजाने संध्याला आपण चूक केली हे लक्षात आलं. तिने खाली मान घातली. त्याने सोडलं तिला आणि बाहेर आला. तर वेदांग विचारी काळजीत बाहेरच उभे होते. वेद, अरे बेडरूम मध्ये झुरळ झाले असतील तर पेस्ट कंट्रोल करून घे. संध्या पोरगी जास्त नाही ना घाबरली? काय करते ती? वेदांग असे म्हणाले आणि वेद मनातच म्हणाला, मोठा आहे झुरळ, त्याला पेस्ट कंट्रोल नाही चालणार. बाबा, मारलं मी. ते खिडकी चुकून उघडी राहिली होती ना, त्यामुळे आलं होतं. पेस्ट कंट्रोलची गरज नाही, वेद म्हणाला आणि जाऊन सोफ्यावर बसला. त्याला राग आला होता. संध्या सावली त्याचा. ओठ दुमडून तो वेदांग समोरून निघून गेला तरी दिसण्यासारखं चावलं होतं तिने. त्याने आलेला राग कसाबसा कंट्रोल केला होता. संध्या, काय ग? कुठे होतं झुरळ? मारले ना वेदने? वेदांग काळजीने एक एक प्रश्न विचारत बेडरूम मध्ये गेले. संध्या बेडवर बसली होती. हो बाबा, टाकलं बाहेर, संध्या म्हणाली. आणि थोडंफार बोलून वेदांग बाहेर आले. वेद आता आत गेला असता तर वाद झाला असता. संध्याला आता बेडरूम मधून वेद समोरून बाहेर जायला भीती वाटत होती. तरीही ती उठली आणि किचनकडे गेली. वेद सोफ्यावर बसलेला तिलाच बघत होता. ती नजर तिला जाणवली, पण तिने तिकडे अजिबात लक्ष न देता सरळ किचन गाठलं. विचित्र मुलगी, असं कोण चावतं का? तो आपल्या ओठाला हात लावत म्हणाला. बघच, रात्री नाही वसूल केली भरपाई तर वेद नाही. रात्र आली तसं संध्याला बेडरूम मध्ये जायला खरंच भीती वाटत होती, पण जावं तर लागणार होतं. आई असत्या तर आता तिचीच बाजू घेऊन वेदला दम दिला असता. ती मनात वेदीची आठवण काढत म्हणाली,
पण आता तिच्या बाजूने बोलणारं कोणी नव्हतं. वेदांग होते, पण त्यांना ही गोष्ट सांगू शकणार नव्हती. वेद आज लवकर जेवून बेडरूममध्ये गेला होता. आज बेडरूममध्ये जायला तिला खूप दिवसांनी असं काळजात धडधड जास्त जाणवत होती. वेद आपल्यावर चांगलाच रागवला हे तिला माहिती होतं. तिने धीर करून दरवाजा उघडला. आत जात तिने दरवाजा लॉक केला. बेडवर जाऊन ती वेदच्या बाजूला हळूच पडली. लाईट बंद केली होती. बाजूचा बेड दबल्यासारखा वाटल्यावर वेद टर्न झाला आणि संध्याच्या काळजात धस झाला. आता तो आपल्यावर राग करणार माहित होतं तिला. डोळे बंदच ठेवले होते तिने. तो कसा राग काढेल काहीच माहीत नव्हतं. आज 3 वर्षांनी जास्त रागावला होता. एकदा लग्नाआधी रागवला होता तो. आता माझे पण ओठ चावतील का या विचारासरशी तिच्या पोटात गोळा चालला. ती श्वास रोखून वाट पाहू लागली. पण वेद पुन्हा टर्न होऊन झोपी गेला. त्याने संध्याकडे बघितलंही नाही. आता इतका वेळ भीतीने घाबरलेली संध्या, त्याच्या रागाची वाट बघणारी संध्या एकदम अस्वस्थ झाली. कारण वेद शांत झोपेल असं तिला वाटलंच नव्हतं. तिला सगळं सॉर्ट आउट करून त्याच्या कुशीत झोपायचं होतं नेहमीसारखं. तिला आता त्याची सवयच झाली होती. ती जास्त माहेरीही जायला बघायची नाही. जेमतेम एखादा दिवस. तिला वेदची खूप आठवण यायची तिकडे. आई म्हणायची, अगं इतकी वर्ष झाली लग्नाला तरी तुझं वेद पुराण काही संपत नाही. संध्या यावर लटकं रागवत असली तरी खरं होतं हे तिलाही माहिती होतं. तिने झोपायचा खूप प्रयत्न केला, पण काही केला झोप लागेना. तिच्या अंदाजाने वेदही झोपला नव्हता अजून. काय करू? एक मन म्हणे जाऊ दे, त्याला सॉरी म्हण आणि तिच्या कुशीत झोपून जा. तर दुसरं मन सांगे नको नको, त्यालाच येऊ दे तुझ्याकडे. या मनाच्या द्वंद्वात अडकली होती ती. पण झोप काही येत नव्हती. असं रागावून राहायची सवय मोडली होती आता. ती इकडून तिकडे खूप वेळ कूस बदलत होती. वेदला जाणवत होतं मॅडम झोपल्या नाहीत अजून. मनात म्हणत तो तिच्याकडे वळला आणि अंधारातही त्याच्याकडे तोंड असणाऱ्या संध्याला डोळे बंद असले तरी उगाच भीती वाटली. तो तिच्याकडे वळल्यामुळे थोडा तिच्या जवळ आला होता. त्याचा प्रेझेन्स थोडा जवळ जाणवला तसा संध्या डोळे उघडू की नको ह्या संभ्रमात पडली. काय करेल? जागा असेल की झोपेतच आपल्याकडे वळला असेल? तिच्या मनात एक ना अनेक प्रश्न उभे होते आणि त्याचं उत्तर तर तिला डोळे उघडून मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात मिळणार होतं. तिने शेवटी डोळे उघडले. मोबाईलमध्ये बघितलं तर रात्रीचा 1 वाजला होता. बापरे, इतके वाजले तरी आपण झोपलो नाही. सकाळी कामाला जायचं आहे आपल्याला. पण वेदला बघितल्याशिवाय तिच्या मनाला शांती मिळणार नव्हती. तिने मोबाईलच्या प्रकाशात त्याला बघितलं तर डोळ्याच्या पापण्या किंचित हलल्या. म्हणजे तो जागा होता. तिने पटकन मोबाईल बंद केला आणि टेबलवर ठेवून ती पुन्हा बेडवर आडवी व्हायच्या आतच त्याच्या मिठीत घट्ट कवटाळली गेली होती. एरवी इतकं काही वाटलं नसतं, पण आज तो रागवला होता म्हणून तिला भीती वाटली. तिने अंधारातच डोळे गच्च मिटून घेतले. मनात देवाचं नाव घेतलं, कारण तिचं हृदय खूपच धडधडत होतं. आपल्याला अटॅक तर नाही ना येणार, इतकं तिला ते जाणवत होतं धडधडणं. तिने त्याच्या हातांवर आपले हात भीतीने घट्ट रोवले होते. त्याला लागत होती तिची नखं, पण तो काहीच बोलला नाही. त्याने तिला आपल्या शेजारी घेत
कुशीवर झाला. पण संध्याला काहीच बोलायची हिंमत नव्हती. तिचा श्वास मात्र वाढत चालला होता. शहाऱ्यांनी अंग भरलं होतं आणि वेद काय करेल हा विचार करून तिचं डोकं फुटायची वेळ आली होती. त्याच्यात इतक्या जवळ असण्याने तिचा धीर सुटत चालला होता. आता सर्व विसरून त्याने आपल्याला प्रेम करावं इतकीच तिची इच्छा होती. त्याने डीम लाईट चालू केली तसं संध्याच्या पापण्या बंद असताना आतून बुबुळ हालू लागले. वेद मात्र ते शांतपणे तिची चाललेली सर्व गडबड बघत होता. अजूनही तिने हात सोडले नव्हते. वेदची स्किन लाल झाली होती तरी संध्याला त्याचा अतापता नव्हता. इतका वेळ शांतता बघून मग संध्याने हळूच एक डोळा उघडून बघितला तर वेद तिच्याचकडे बघत होता. तिने पुन्हा एकदा डोळे बंद करत उघडले. पाहूयात संध्या वेदची नोकझोक पुढच्या भागात. कमेंट करत राहा, सांगत राहा कशी कथा वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी राणे पाताळ. धन्यवाद.